आज या सार्वजनिक जीवनात गेली 35 वर्ष काम करत असताना कायम माझ्या मराठा बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून सगळ्या ठिकाणी काम केलं। ज्या गणेश मंडळाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली त्या ट्रस्टचे आमचे अध्यक्ष स्वर्गीय तात्यासाहेब गोडसे होते, अशोक गोडसे होते, मंडळाचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण होते। त्यामुळे प्रत्येक समाजातील घटकाशी कायम त्यांच्याबरोबर राहणं आणि आपला ऋणानुबंध आपण सगळे एकमेकांच्या बरोबरीने वाढलेलो आहोत। तशाच पद्धतीने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेनुसार आपण सगळेजण काम करतो। प्रत्येकजण हा समाजाची ही समाज व्यवस्था आहे ती त्या त्या कालावधीनुसार त्या त्या पद्धतीनुसार झाली आणि त्या समाज व्यवस्था ह्या सुद्धा आपल्या चांगल्या आहेत। त्यामुळे त्या समाजाची बांधणी होती, संघटन होतं, त्या माध्यमातून समाजातील लोकांकरता आपल्याला काम करता येतं। अशाच पद्धतीने अखिल भारतीय मराठा महासंघ आज आपल्या दिलीपदादा जगताप यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 125 वर्षाची परंपरा लाभलेला हा महासंघ आज या ठिकाणी या महासंघाचे सगळे पदाधिकारी इथं बरोबर आहेत। शहराचे अध्यक्ष मयूर गुजर, पुणे शहराचे सरचिटणीस दुष्यंतराजे जगताप आणि सर्व राष्ट्रीय राज्यस्तरीय सगळे नेते या ठिकाणी आहेत। त्यांनी आत्ता पाठिंबा तर दिलेलाच आहे, नुसता पाठिंबा देऊन ते थांबले नाही। तुम्हाला आमदार केल्याशिवाय मराठा महासंघातला कुठलाही मावळा शांत बसणार नाही अशा पद्धतीचं अभिवचन त्यांनी दिलेलं आहे आणि मी सुद्धा मावळा म्हणून त्यांना उत्तर दिलंय की तुम्ही मला जे दिलेलं मतरूपी कर्ज आहे ते आशीर्वाद म्हणून मी स्वीकारतो आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते व्याजासहित परत कामाच्या माध्यमातून मी करेल असा विश्वास मी त्यांना दिलाय। सगळ्या समाजाने आज मला ज्या पद्धतीचं प्रेम आणि आशीर्वादाने जी मदत करण्याची भावना व्यक्त केली त्या सर्व समाजाच्या ऋणात आयुष्यभर राहण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न राहील आणि त्या पद्धतीने मी पुढील काळात काम करेन। अखिल भारतीय मराठा महासंघाने संपूर्ण महाराष्ट्रात महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे आणि मराठा समाजाचे आत्तापर्यंतचे जे काही प्रश्न आहेत ते महायुतीने खूप प्रमाणात सोडवलेले आहेत। तो मराठा आरक्षण असो, सारथी संघटना असो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मराठा हॉस्टेल असो, असे भरपूर कामं माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथराव शिंदे, माननीय अजितदादा यांच्या सरकारने महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला योग्य न्याय दिलेला आहे आणि भविष्यातही मराठा महासंघाचं काम महायुती जोरदार पद्धतीने करेल। म्हणूनच आम्ही महायुतीला मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि परत एकदा महायुती सत्तेवर बसावे अशी मराठा महासंघाची आणि तमाम मराठा क्रांती मोर्चाची इच्छा आहे आणि ते होणार। हेमंत भाऊंना तुम्ही पाठिंबा देण्यामागे नेमका काय विचार केलाय? काय हेमंत भाऊंचं राजकारण असो, समाजकारण असो हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे। हेमंत भाऊंनी मराठा समाजाचं खूप काही वेळा आम्ही हेमंत यांची मदत घेतलेली आहे। मग ते कोविड काळात ॲम्ब्युलन्स असो किंवा आता काही असेल तर हेमंत भाऊंचं काय मदतीचा हात असतो मराठा महासंघाला आणि हेमंत भाऊंला तर कसब्यात यावेळेस मराठा महासंघाचा पाठिंबा आहे। त्यामुळे हेमंत भाऊ मराठ्यांची मतं मिळून आमदार झाल्याशिवाय राहणार नाही।